हॅलो फ्रेंड्स, काल आपण कमळाच्या फुलाचं हे मधला भाग आपण बघितलेला. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता ह्या कमळाच्या आपण पाकळ्या आणि ही पानं कशी बनवायची ती पाहणार आहोत. इथे मी अगोदर पाकळ्या बनवण्यासाठी एक पाकळी मी बनवून दाखवणार आहे. ह्या मी 15 पाकळ्या बनवल्या होत्या. इथे बघा, ह्या 14 पाकळ्या मी बनवून घेतल्यात ऑलरेडी आणि 15वी पाकळी मी तुम्हाला दाखवत आहे कशी बनवायची ती. इथे मी गुलाबी रंग वापरत आहे. सुरुवातीला 13 साखळ्या घ्यायच्या. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 साखळ्याला पहिली जी साखळी आहे ती स्किप करून दुसऱ्या साखळीपासून मुक्का खांब घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा दुसरा मुक्का खांब घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक अर्धवट खांब बनवून घ्यायचा आहे. दोन साखळ्यांमध्ये 2 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. पुढच्या साखळीमध्ये एक खांब बनवायचा आहे आणि पुढे 2 साखळ्यात तिथे मोठा खांब बनवून घ्यायचा आहे. 2 मोठे खांब बनवून घ्यायचे 2 साखळ्यांमध्ये. हे 2 मोठे खांब झाल्यात. पुन्हा इथे पाठीमागे जे आपण ह्या 2 मोठे खांबाच्या मागे जी प्रोसेस केली तीच प्रोसेस पुढे करून घ्यायची. इथे पुढच्या चैनीमध्ये एक खांब बनवायचं आहे. त्यानंतर पुढे 2 चैनी आहेत, तिथे 2 अर्धवट खांब बनवायचे. त्याच्या पुढच्या 2 चैनी आहेत शेवटच्या, तिथे 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे 2 चैनीमध्ये. तुम्हाला जर पाकळीचा आकार अजून मोठा हवा असेल तर तुम्ही इथे बेस हा साखळ्यांचा अजून घेऊ शकता. पुढे 3 साखळ्या घ्यायचे. हा जो आपण पाकळीचा पहिला भाग आपण इकडे साखळीच्या एका बाजूनी बनवून घेतला आहे. आता दुसऱ्या इथून ह्या बाजूनी पाकळीचा दुसऱ्या बाजूनी बनवून घ्यायचा. पुन्हा ही जी पहिला मुक्का खांब आहे त्याच जागेवरती इथे एक मुक्का खांब टाकून घेतलाय. पुन्हा दुसऱ्या साखळीमध्ये दुसरा मुक्का खांब टाकून घेतला. हे जे आपण 13 साखळ्या घेतलेला तिथे हा जो लूप दिसतोय साखळ्यांचा, त्या लूपमधून आपल्याला ही दुसरी बाजू बनवून घ्यायची. पुढे पुन्हा 2 अर्धवट खांब घ्यायचे 2 साखळ्यांमध्ये. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये एक खांब बनवून घ्यायचा. पुढच्या 2 लूपमध्ये आपल्याला मोठे खांब बनवून घ्यायचे. पुढे पण आता ही जी मागे आपण प्रोसेस केली तीच पुढे पण तीच प्रोसेस करायची. पुढे प्रत्येक लूपमध्ये त्याच्या पुढे एक खांब घ्यायचा आहे. खांब झाल्यावर पुढे 2 लूप आहे तिथे 2 अर्धवट खांब घ्यायचे.
त्याच्या पुढे जो 2 लूप आहेत तिथे 2 मुक्काखांब टाकून घ्यायचे. त्या हा पाकळीचा आपण एक राऊंड पूर्ण करून झाला आहे. त्याच्यावरती आता दुसरा राऊंड करणार आहे, पण तार लावून आपण दुसरा राऊंड पूर्ण करून घेणार आहे. इथे हा शेवटचा हा मुक्काखांब झाल्यावर इथे एक साखळी घ्यायची आहे. एक साखळी झाल्यावर इकडचा जो पहिला मुक्काखांब आहे ह्या बाजूचा, तिथे वरच्या लूपमध्ये इथून मधून आता आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि एक साखळी घ्यायची. इथे ही जी तार आहे ती मी आता त्या तारेचा वापर करणार आहे. इथे जे आपण एक साखळी घेतलेली त्याच्यामधून हे बघा, ही जी तार आहे ती इथून या साखळीच्या मधून मी टाकून घेते. थोडंसं इथे ही तार वरती सोडायची एक्स्ट्रा. ही तार दिसते का तुम्हाला? ह्या तारेसकट आपल्याला इथे विणून घ्यायचं आहे. पहिला जो मुक्काखांब ही साखळी झाली ना, तिथे त्याच जागेवरती मुक्काखांब टाकून घ्यायचं आहे. पुढे 2 लूप आहेत. 2 लूपमध्ये 3 अर्धवट खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढे 6 लूप आहेत. इथे एक अर्धवट खांब आणि 2 मोठे खांब जे असे आपण वरचे लूप तयार झाले तिथे वरच्या लूपमध्ये 6 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 4 हे तारेसकटच आपण विणत जायचं. मध्ये तार घेत जायची. 1 2 3 4 5 आणि 6. पुढे 3 लूप आहेत वरचे. 3 लूपमध्ये 3 अर्धवट खांब टाकून घ्यायचे. हा पाकळीचा वरचा दुसरा राऊंड बनवून घेतला आहे. आता ह्या बाजूचा आपण राऊंड बनवून घ्यायचं आहे. इथे ज्या मध्ये आपण 3 साखळ्या घेतलेल्या त्यामध्ये तारेसकटच आपल्याला एक मुक्काखांब घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. इथे तार थोडी प्रेस करून घ्यायची इथे अशी ट्रायंगल शेपमध्ये. त्यानंतर पुन्हा तिथेच त्या 3 साखळ्यांच्याच गॅपमध्ये एक मुक्काखांब बनवून घ्यायचं. त्यानंतर पुढे 3 लूप आहेत. तिथे 3 मुक्काखांब टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढे 6 लूपमध्ये आपल्याला 6 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. प्रत्येक लूपमध्ये एक एक अर्धवट खांब टाकायचा. 1 2 3
5 आणि 6. पुढे जे तीन लूप आहेत त्याच्या वरच्या लूपमधून तीन मुक्का खांब दाखवून घ्यायचे. हा आपला पाकळीचा आकार तयार झाला आहे. इथे एक साखळी घेऊन हा जो पहिला खांब बनवला होता आपण तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा कट करून घेते. आणि तार सुद्धा इथे दोन्ही बाजू सेम ठेवून हे मी कट करून घेणार आहे तार सुद्धा. हा आपला पाकळीचा एक पाकळी बनवून झाली आहे. टोटल मी 15 पाकळ्या अशा सेम बनवून घेतले. आता आपल्याला हे पान पण सेम तीच प्रोसेस आहे, ते सुद्धा मी दाखवते. इथे मी पानासाठी हिरवा कलर वापरणार आहे. सेम तीच स्टेप आहे. 13 साखळ्या घ्यायच्या सुरुवातीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13 साखळ्या झाल्यावर पहिली साखळी स्किप करायची आणि दुसऱ्या साखळीपासून पुढे 2 साखळ्यांमध्ये मुक्का खांब टाकून घ्यायचे अगोदर. त्यानंतर पुढे 2 साखळ्या अर्धवट खांब टाकून घ्यायचे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक खांब बनवून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 2 मोठे खांब टाकून घ्यायचे. हे 2 मोठे खांब बनवले. त्याच्या मागची जे प्रोसेस आहे पुढे पण सेम तीच प्रोसेस करायची. 2 मोठे खांब झाल्यावर याच्या पुढच्या चैनीमध्ये एक खांब बनवून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे 2 चैनी आहेत, तिथे 2 अर्धवट खांब बनवून घ्यायचे. त्यानंतर पुढे जे 2 साखळ्या आहेत तिथे शेवटला 2 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. एक बाजू आपण ही पानाची पूर्ण केली आहे. आता दुसरी बाजू इथून हे जे लूप दिसतात ते साखळीचे, त्या लूपमधून आपल्याला सुरुवात करायची. पुढे जे 2 लूप आहेत तिथे 2 अर्धवट खांब घ्यायचे. खांब नाही, मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे 2 लूपमध्ये 2 अर्धवट मुक्का खांब बनवून घ्यायचे. 2 मुक्का खांब झाल्यावर 2 अर्धवट खांब घ्यायचे. त्याच्या पुढच्या लूपमध्ये एक खांब बनवून घ्यायचं आहे. पुढे जे 2 लूप आहेत तिथे 2 मोठे खांब बनवायचे. हे 2 मोठे खांब केले. त्याच्या मागची जी प्रोसेस आहे पुढे पण सेम तीच प्रोसेस करत जायचे.
पुढच्या लूपमध्ये एक खांब झालं, त्याच्या पुढच्या दोन लूपमध्ये दोन अर्धवट खांब घ्यायचे. दनमट त्यानंतर पुढे जे दोन लूप राहतात तिथे दोन अर्धवट खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढे 3 साखळी घ्यायचे, सॉरी 3 नाही, 1 साखळी घ्यायची. तिथे आपल्याला तार जॉईन करायची होतात. तिथे पहिल्या मुका खांबामध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आणि 1 साखळी घ्यायची. 1 साखळी झाल्यावर इथे आपण तार जोडून घ्यायची. तिथे ही जी आपण 1 साखळी घेतलेली तिथे त्याच्यामध्ये इथे मी तार ह्याच्यामध्ये अडकवून घेतली. इथे जी आपण 1 साखळी घेतलेली स्लिप स्टिच झालं आणि 1 साखळी घेतलेली त्याच जागेवरती 1 मुक्का खांब घ्यायचं. पुढे अजून दोन लूप आहेत, तिथे 2 अर्धवट खांब मुक्का खांब घ्यायचे. हे 3 मुक्का खांब अगोदर टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढे प्रत्येक लूपमध्ये 6 अर्धवट खांब टाकून घ्यायचे. 2 3 4 5 आणि 6. हे 6 अर्धवट खांब टाकून झाले. हे पण तारेसकटच विणायचे, आपल्याला तारमध्ये घेऊनच विणायचे. पुढे 3 लूपमध्ये 3 मुक्का खांब टाकून घ्यायचे. हा दुसरा राऊंड झाला आपला इथे ह्या पानाचा. त्यानंतर इथे ज्या 3 साखळ्या घेतलेल्या इथे 1 मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर पुन्हा त्याच 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा. पुढे 3 लूप आहेत, तिथे 3 मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे 6 लूपमध्ये आपल्याला 6 अर्धवट खांब टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. अर्धवट खांब झाल्यावर पुढे 3 लूप आहेत, तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचे. त्यानंतर 1 साखळी घेऊन इथे हा जो पहिला खांब आहे मुक्का खांब त्याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. ते धागा कट करून घेतला आहे मी. इकडे हे पान सुद्धा आपलं तयार झालं आहे आणि मी ही तार आता कट करून घेते.
ही 5 पानं आपल्याला लागणार आहेत. आणि ह्या 15 पाकळ्या मी बनवल्यात. इथे तुम्ही 10 पाकळ्यांचं सुद्धा हे फूल बनवू शकता. 2 लेअर बनवायचे. इथे मी 3 लेअरचं हे कमळ बनवलं आहे. तुम्ही 2 लेअरमध्ये सुद्धा हे कमळ बनवू शकता. आता इथे साईडने आपल्याला हे पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक गन ग्लू असेल, ग्लू गन असेल तर त्यांनीसुद्धा चिटकवून तुम्ही इथे हे पाकळ्या चिटकवू शकता. पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे, तर मी आता हे यांनीच बांधून घेणार आहे, लोकरनीच. हे तारेचे मी 6 राऊंड बनवून घेतले, कारण का ही तार खूप पातळ आहे, त्यामुळे मी हे त्याचे 6 राऊंड करून घेतले एवढी लांब. आणि इथे हा जो शेवटचा भाग आहे त्याच्या वरच्या भागातून हा जो कमळाचा आकार आपण मधला भाग बनवला त्याच्या खालच्या बाजूनी इथे मी ही तार ह्याच्यातून टाकली आहे दोन्ही बाजूनी. आणि मी केसांची वेणी घालतो त्या पद्धतीने करून घेतले, कारण ही तार फोल्ड करून सुद्धा राहत नव्हती, म्हणून ती वेणी बांधून इथे मी गाठ मारून घेतली सुटू नये म्हणून. आता ह्या पाकळ्या आपण इथे जोडून घेऊया. ह्याच्या खाली आपण ह्या 2 तारांचे हे सोडले, ते इथं अशा पद्धतीने दोन पाकळ्या करून आपण धागा गुंडाळून घ्यायचे त्याला. ते गुलाबी कलरचंच मी लोकर वापरते गुंडाळण्यासाठी. थोडंसं इथे एक्स्ट्रा धागा सोडणार आहे मी. त्यानंतर इथे धागा थोडा फोल्ड करून एक गाठ मारून घ्यायची, म्हणजे पाकळ्या फिट राहतील आपल्या. त्यानंतर पुढे अजून 2 पाकळ्या, डायरेक्ट 3 पाकळ्या जरी लावल्या तरी गुंडाळून घ्यायचे. ग्लू गननी डायरेक्ट इथे स्टिक करू शकता तुम्ही, टेन्शनच नाही राहणार पाकळ्या इकडे तिकडे घालण्याचं. 5वी पाकळी इथे लावून घेते मी.
गुंडाळून घ्यायचं पुन्हा इथे दोऱ्याने. ही पहिली लेअर लावून झाली आहे फुलाची. आता दुसरी लेअर 5 पाकळ्यांची लावून घ्यायची आहे. इथे बघा ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये दुसऱ्या लेअरची ही पाकळी इथे ठेवायची आहे. इथे धागा गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर दुसरी पाकळी घ्यायची आहे. इथे पुन्हा ह्या पुढच्या 2 पाकळ्या आहेत. ही दुसऱ्या लेअरची दुसरी पाकळी इथे ठेवून इथे गुंडाळून घ्यायचं. तिसरी पाकळी ठेवायची इथे 2 पाकळ्यांच्या मध्ये. पुन्हा इथे गुंडाळून घेतलं. चौथी पाकळी मी इथे पुन्हा 2 पाकळ्यांच्या मध्ये ती ठेवली. शेवटची इथे 5वी पाकळी पण ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये ठेवायचे. पुन्हा धागा इथे 2-3 राऊंड गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर गाठ मारून घ्यायची इथे. ते 2 लेअरचे सुद्धा तुम्ही हे कमळ बनवू शकता. खूप छान वाटतं हे सुद्धा 2 लेअरमध्ये. तिसरा लेअर सुद्धा सेम तीच प्रोसेस करून लावून घ्यायची. इकडे हे मी तिसरा लेअर सुद्धा जोडून घेतला आहे. आणि शेवटला हा जो ही जी तार राहते तिथे पूर्ण ही तार गुंडाळून घ्यायची आहे गुलाबी धाग्याने. म्हणजे हे हा जो भाग आहे तारेचा दिसणार नाही. पूर्ण शेवटपर्यंत ही तारेला हा धागा गुंडाळून घ्यायचा.
इथे मी या तारेला पूर्ण हा गुलाबी धागा गुंडाळून घेतला. आता इथे आपण 5 पान आहेत ते राहिलेले ते इथं पाकळ्यांच्या मागे लावून घ्यायचे. थोडीशी तार फोल्ड करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसेल. इकडे मी हिरवी लोकरच घेतले. पुन्हा इथे मी धागा एक्स्ट्रा सोडणार आहे शेवटला गाठ मारण्यासाठी. तीच प्रोसेस करायची. 2 पाकळ्यांच्या मध्ये हे पान ठेवायचं, गुंडाळून घ्यायचं. पुन्हा ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये इथे हे पान ठेवायचे, पुन्हा इथे गुंडाळून घ्यायचं. पुन्हा या 2 पाकळ्यांच्या मध्ये हे तिसरं पान ठेवायचं. पुन्हा इथे 4थं पान ठेवायचं, गुंडाळून घ्यायचं. शेवटला हे 5वं पान ठेवून घ्यायचं, इथे गुंडाळून घ्यायचं. शेवटला इथे 1-2 गाठी मारून घ्यायच्या. इथे जसं आपण पिंक कलरचा धागा गुंडाळून घेतलेला तसंच हिरवा धागा सुद्धा आपल्याला पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. हा धागा पूर्ण इथे शेवटपर्यंत गुंडाळून घ्यायचा आहे. हा जो आपण एक्स्ट्रा धागा इथे सोडला होता सुरुवातीला ते इथे शेवटला गाठ मारून घ्यायची. त्यानंतर आपलं हे कमाळ तयार झालं आहे. तुम्हाला जर हा कमाळाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.